आरोप प्रत्यारोप होते, वंदे मातरमचा जो अपमान केला आणि शहरी नक्षलवादी असा एक नाव देण्याचा प्रयत्न होतोय, याकडे काँग्रेस पक्ष कसं बघतो? गोव्यातही अर्धवट वंदे मातरम सोडण्यात आलं. मला असं वाटतं की भाजपची परिस्थिती अशी झालेली आहे आणि पर्यायानं नरेंद्र मोदीची परिस्थिती अशी झालेली की जो BJPचा ब्रँड होता त्या ब्रँडचीच हवा खराब झालेली आहे. लाल किल्ल्यावरून देशाचे प्रधानमंत्री भाषण करतात, पण भाजपचा आणि संघाचा संघटन मंत्री भाषण करतासारखं आपण पाहिलेलं आहे. ज्याप्रमाणे देशाच्या सैन्याचा अपमान केला, ते शहीद होतात, त्यांना मरण मिळतं अशा पद्धतीचं वाक्य बोलले. त्यांना साधा देशाचा तिरंगा त्यांच्या जॅकेटवर, कारण की त्यांच्या मेकअपवर वगैरे मोठा पैसा खर्च केला जातो जनतेचा मोदींना तयार करायला, पण त्यांच्या जॅकेटवरही सुद्धा आपण पाहिलं की देशाचा तिरंगा नाही दुसऱ्या देशाचं त्यांचा फ्लॅग लावला गेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस मुख्यालयामध्ये वंदे मातरमचा इश्यू घेऊन भाजप आपल्याला स्वतःला देशप्रेमाचं आम्हीच आहोत. काल त्यांनी भगवान श्रीरामाचा भगवा घेतला, तोही भगवा त्यालाही भगवान श्रीरामाचं मंदिर लुटून यांनी त्याच्यामध्ये केला. आता तिरंगा हातात, तर काय देश विकायला निघाले ते? जिथं हात लावतात तिथंच त्याला गायब करून टाकतात. अशी परिस्थिती भाजपची आहे आणि म्हणून या भाजपने आम्हाला देशप्रेम शिकवावं नाही आणि देशाच्या समोर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आता भाजपने चर्चा करावी, ही भूमिका आमची आहे. पंतप्रधानांच्या भाषणानंतर नक्षल बुद्धिजीवी पक्ष उदयास आला. काँग्रेस जनता पक्षानंतर हा दुसरा पक्ष आहे ज्या प्रकारे अशा प्रकारे कोणी तरुणांना छेडलं आणि त्यांनी आपली रिॲक्शन दिली. बघा, आपल्याकडे एक म्हण आहे की गिदड़ की मौत आती तो शहर की तरफ भागता है. ती परिस्थिती आता भाजपची झालेली आहे. या पद्धतीचं वक्तव्य करून देशातल्या तरुण आणि तरुणींचा अपमान करण्याचं काम ज्या पद्धतीने चाललेलं आहे, देशाच्याच तरुणांना त्यांना गटर म्हटलं जातं, त्यांना दिमागी नक्षलवादी म्हटलं जातं. हे या लोकांचं आता शेवटचा जो काळ असतो त्या काळाचा हा परिणाम आहे आणि त्याच्यामुळे हे जे घाबरलेली लोक आहेत सत्तेतून आता यांना जनता दूर करणार आहे आणि त्याच्यामुळे या लोकांनी घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आपल्या देशातल्या तरुणांना दिमागी नक्षलवादी, गटर, आंदोलनजीवी अशा पद्धतीचं जे वक्तव्य करून प्रधानमंत्री, मला असं वाटतं की काय देशाच्या बद्दलची जागतिक पातळीवर, कारण की लाल किल्ल्याचं भाषण हे जागतिक पातळीवर त्याचं विश्लेषण होतं. भारतामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, भारताचं विदेश नीती काय, देशनीती काय, या सगळ्या गोष्टीची चर्चा त्याच्यामध्ये होते. पण ज्या पद्धतीनं देशातल्याच तरुणाईंना उद्याच्या भविष्याला दिमागी नक्षलवादी म्हणणं, हे आता दिमागी हालत कोणाची खराब आहे हे आता समजण्यासारखं आहे. भाऊ, मंत्र्यांचा अधिकार रद्द करण्याचा मंत्र्यांचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना मिळालेला आहे. तशा प्रकारची अधिसूचना राज्य सरकारने काढलेली आहे. मला असं वाटतं की हे काही नवीन नाही आहे. आखरी मुख्यमंत्री हे प्रमुख असतात मंत्रिमंडळाचा आणि त्याच्यामुळे एखादा चुकीचा निर्णय झाला एखाद्या मंत्र्यांकडून तर त्याला रद्द करण्याचे अधिकार हे पहिलेच आहे. काही नवीन तर काहीच नाही आहे. असं तर नाही एकनाथ शिंदे किंवा इतर नाही ते सांगत असतील की, कारण की या 3 त्रिकुटाचं जे सरकार आपल्या राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मी किती भारी आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न करत असतील, त्याला आठवण करून देत असतील. पण ऑलरेडी या सगळ्या गोष्टी आपल्या संविधानातच आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच हे महत्त्वाचे असतात आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधानसभेतही सांगितलेलं आहे की मंत्र्याला काहीच अधिकार नसतात, असं त्यांनी रेकॉर्डवरच आणलेलं आहे. त्याला अधिसूचना काढायची गरज नाही. काँग्रेसला वंदे मातरमवर डिवचलं जातं, मात्र काल शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम लावताना पुकार चित्रपटाचं लता मंगेशकरचं गाणं वंदे मातरम जे आहे ते लावण्यात आलं होतं. त्यांनी काही केलं, कारण की ते आता सगळे वॉशिंग मशीनमध्ये आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे सगळे वॉशिंग मशीनमधली पार्टी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या वॉशिंग मशीनच्या बद्दलची चर्चा करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई आहे, हे प्रश्न आणि देशाच्या सीमा आता सुरक्षित राहिल्या नाही, हे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा खेळ खंडोबा करण्यापेक्षा देशाच्या समोरचे अनेक प्रश्न जे आहेत
त्या प्रश्नावर काँग्रेसला रस आहे अशा पद्धतीची भूमिका हुसेन दलवाई यांनी दावा केला होता की एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेत येणार होते, मात्र काँग्रेसमध्ये येणार होते. काही नेत्यांनी जे आहे ते विरोध केला. मला असं वाटतं की हुसेन दलवाई असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांनी जे काही वक्तव्य आता 2 दिवसात केलेलं आहे, कारण की हे मोठे नेते आहेत, यांच्या लेवलवर काही चर्चा झाली असेल तर त्यांना माहिती असेल. त्याच्यामुळे आमच्या लेवलवर अशी कुठली चर्चा झालेली नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याची आमच्यासमोर कुठली चर्चा झाली नाही, त्याच्यावरचं वक्तव्य आम्ही करावं असं मला वाटतं. या ठिकाणी भोंडेकर यांनी काही वेळापूर्वी आरोप केला 1000 कोटींचा रेती घोटाळा जो आहे तो सुरू आहे. SDO, मायनिंग ऑफिसर, कलेक्टर यांनी, तुम्ही सुद्धा DPDC मध्ये आवाज उठवला होता. 72 कोटी रुपये चंद्रशेखर बावनकुळे यांनी दंड ठोठावला मार्चच्या अधिवेशनामध्ये, आता माफ करण्यात आला आहे. तुमची भूमिका काय, किती 1000 कोटीचा हा घोटाळा आहे? ते 72 कोटीचं नाही, त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्या पद्धतीचं सगळे पेपर्स आम्ही दिले, त्याची एक लक्षवेधी आपण लावलेली होती विधानसभेमध्ये. त्यामुळे आता बावनकुळे साहेबांनी याच्यामध्ये प्रॉपर लक्ष घातलं पाहिजे आणि राज्याचा महसूल ज्या पद्धतीने डुबवला जात असेल आणि एकीकडे शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही, लहान उत्पादकाला द्यायला बोनस नाही, विकासासाठी रस्ते नाही, गड्ड्यांचं साम्राज्य या पूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे. त्यामुळे मुठभर लोकांचं लांगून चांगलं करण्यापेक्षा, कारण की मोदी सरकार तर मुठभर लोकांचं लांगून चांगलं करते, तसं महाराष्ट्राच्या सरकारने मुठभर लोकांसाठी चांगलंपण करून सर्वसामान्याला चा पैसा हा जो लुटण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये बावनकुळे साहेबांनी पुढाकार घ्यावा, ही भूमिका आमची आहे. मंत्र्यांनी घेतलेले निर्णय मुख्यमंत्र्यांना बदलण्याचे अधिकार आहे. त्यानंतर हो, अरुण बेके नक्षल म्हणून 8 वर्ष शिक्षा भोगलेला नक्षलवादी अरुण भेलके हा काँग्रेस जनता पक्षाच्या दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झाला. त्यामुळे कुठेतरी पंतप्रधान तर का नक्षलवादी म्हणून या आंदोलनाकडे बघत असेल तर काही पुरावे पण पुढे आलेले आहेत. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते आज समाविष्ट आहेत. त्याच्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री असतील, अशा अनेक उदाहरणात देतो आहे. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, योगीवर किती गुन्हे दाखल आहेत, अमित शहावर किती गुन्हे दाखल आहेत, काय स्थिती आहे हे आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये किती विध्वंस व्यवस्था आहे याचा आपल्याला अंदाज येईल. मी शॅम्पल नावं सांगितली. त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा आपल्याकडे बोट भाजपने पहिले बघावं असं मला वाटतं. भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं पाहिलं जातं आता, राजेंद्र जैन, प्रफुल्ल पटेल, तुम्ही, नरेंद्र भोंडेकर हे सर्व पक्ष जे आहे हे एकीकडे आहे रेती विषयावरती. फक्त भाजपचे नेते कोणी याच्यात बोलत नाही. तुमचा या सगळ्या 1000 कोटीच्या प्रकरणात कोणावरती आरोप आहे, कोण अधिकाऱ्यांना पाठबळ देत आहे? मला शासनच याला जबाबदार असतं आणि शासनानेच याच्यामधली भूमिका घ्यायची आहे. म्हणून महसूल मंत्र्यांच्याच बद्दलचं मी आपण सांगितलं. बावनकुळे स्वतः महसूल मंत्री आहेत, योगायोगानं बाजूच्या जिल्ह्यातले ते मंत्री आहेत. त्यामुळे मला त्यांना वाटतं की त्यांना सगळी माहिती आहे आणि मी स्वतः त्यांच्याजवळ सगळी ही माहिती दिलेली आहे की काय काय झालेलं आहे भंडारा जिल्ह्यातल्या रेतीघाटामध्ये, त्याची संपूर्ण अद्ययावत माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे. त्यामुळे आता त्यांनीच त्याच्यावर काय नेमकी कारवाई करायची ते त्यांची जबाबदारी आहे. राज्यातली SI प्रक्रिया बंद झालेली आहे, मात्र 2 कोटी मतदार आहे जे या प्रक्रियेपासून वंचित राहिले. आता मी जो काही कायला आढावा घेतला, ह्या बातम्या जेव्हा चालल्यात त्यावेळेस मला असं लक्षात आलं की जवळपास 10% जी वोटर संख्या आहे त्याच्यामध्ये काही लोक उपस्थित मिळाले नाहीत, काही लोक मृत्युमुखी पावलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता पुन्हा त्याच्यामध्ये संधी प्राप्त होणार आहे. हे यादीच्या नंतर त्याला 1 महिन्याची पुन्हा मुदत राहणार आहे. त्यामुळे मला वाटतं की ही प्रक्रिया चालत राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या यादीमध्ये जेव्हा संपूर्ण हा सगळा स्ट्रक्चर तयार होईल आणि त्याच्यामध्ये जेव्हा गडबड दिसेल त्यावेळेस मला वाटतं की मग निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे अनेक लोकांना मतदानापासून वंचित राहिलं आणि राहण्याची वेळ आली नाही पाहिजे याची काळजी निवडणूक आयोगाने करावी. कुंभमेळ्याच्या कामामध्ये बनावट वर्गाटो छापण्यात आलं होतं, ते जळगावच्या एका प्रिंटिंगमध्ये छापण्यात आलं, गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. कसं पाहता तुम्ही? स्वतः नाशिकच्या पालकमंत्र्याच्या परिवारातलीच लोक त्याच्यामध्ये समाविष्ट होती. म्हणजे मला कळतं की जी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे, कुंपणच शेत खाते आहे, जनतेच्या घामाचे पैसे कसे लुटले जातात, नकली टेंडर काढून त्याचं वर्कआउट कसं दिलं जातं तेही पाहिलं जातं आहे. त्यामुळे सरकार
ज्या पद्धतीनं राज्याची तिजोरी लुटतानी दिवसाढोळ्या लुटतानी आपण जे पाहतो आहे, डाका टाकताना पाहतो आहे, तर हा त्याचा परिणाम आहे की नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाने ज्या पद्धतीनं सरकार पैसे खर्च करते आणि ते पैसे परस्परच लुटले जात आहेत, हे आपल्याला निदर्शनास येतं आणि त्याच्यामुळे सरकारचाच याच्यामध्ये सहभाग आहे, फडणवीस सरकारचा सहभाग आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून सरकार आता कशी बाहेर येईल त्याच्यावर आमचं लक्ष आहे. उद्या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये यांच्या भ्रष्टाचारामुळे जेव्हा त्या ठिकाणी सगळं यांची पोल खुलेल आणि हे सगळे देशभरातले साधुसंत त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी जेव्हा या सगळ्या गोष्टीचा अहोभाव केला, तर या निमित्तानं देशभरामध्ये महाराष्ट्राची सनातन धर्माच्या ज्या वतीनं या महाराष्ट्राची बदनामी या सरकारच्या चुकीमुळे झालेली आहे, भ्रष्टाचारामुळे झालेली आहे, हे आपल्याला लक्षात येईल.